ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत की अस्मिताच्या जीवावर उठणाऱ्या साक्षीला आता सचिन देणार चांगलीच धमकी, तर दुसऱ्या बाजूला नागोबा करणार सुमनला मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न। आता नेमकं काय काय घडतं हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत। तर आता आपण इथे पाहतो की सायली आणि अर्जुन हे दोघंजण गप्पा मारत असतात। सायली ही अर्जुनला म्हणत असते की अर्जुन सुभेदार डायरेक्ट सरप्राईज देतो। तर आता इकडे साक्षी ही सचिनची बायको बनण्याची स्वप्न बघत असते। ती म्हणत असते की सचिनची बायको फक्त मीच होणार, मिसेस साक्षी सचिन नाही, मिसेस समिधा सचिन, हो मीच होणार सचिनची बायको। पण मग इतक्यात तिच्या लक्षात येतं की सचिनचं तर ऑलरेडी लग्न झालं आहे आणि पहिलं लग्न झालेलं असताना माणूस दुसरं लग्न नाही करू शकत। मग काय आता जर पहिली बायको जिवंतच नसेल तर मग माणसाकडे दुसरं लग्न करण्यावाचून काही पर्याय नाही आहे। मग सचिनची पहिली बायको जिवंत राहून माझं चालणार नाही असा विचार करत साक्षी आता वेडेपणा करते। ती थेट आता काळ्या रंगाचे कपडे घालते, स्वतःची पूर्ण बॉडी काळ्या कपड्यांनी झाकून घेते आणि मग ती आता अस्मिताच्या घरी अस्मिताला मारण्यासाठी येते। आता ती अस्मिताला मारायला आल्यावर ती बघते तर काय, अस्मिता ही गाढ झोपलेली आहे आणि अस्मिताने तिच्या पुढ्यात तिचा आणि सचिनचा एक फोटो घेतलेला आहे। आता सचिनचा फोटो घेऊन झोपलेली अस्मिता बघून साक्षीला खूप राग येतो। साक्षी म्हणते सचिन फक्त माझा आहे आणि माझंच राहणार। अस्मिता माफ कर, पण तुला आता वरती जावं लागणार, कारण जर तू या जगात राहिलीस तर सचिन आणि आम्ही दोघं कधीच एकत्र नाही येऊ शकणार आणि तो अर्जुन आम्हाला एकत्र नाही होऊ देणार। अस्मिता आता तुला मरावंच लागणार, मर अस्मिता मर, असं म्हणत ती तिच्या तोंडावर उशी दाबू लागते। अस्मिता हातापायाची धडपड करू लागते आणि ती जोरात ओरडते कशी बशी आ। त्याबरोबर आता अस्मिताच्या खोलीतला हा आवाज सायली अर्जुनपर्यंत पोहोचतो। सायली लगेचच अर्जुनला म्हणते अहो हा आवाज अस्मिताताईंचा आहे ना? अर्जुन म्हणतो हो। त्यावर सायली म्हणते अस्मिताताई का ओरडतायत, चला लवकर, आणि मग ते धावत अस्मिताच्या खोलीच्या दिशेने जाऊ लागतात। तोपर्यंत इकडे आता साक्षी ही अस्मिता ओरडल्यामुळे घाबरते आणि आता ती सुद्धा तिकडनं पळ काढू लागते आणि ती पळ काढून जाते। त्याच वेळी आता त्या ठिकाणी सायली आणि अर्जुन पोहोचतात। सायली अस्मिताला एवढी घाबरलेली बघते आणि लगेचच ती अस्मिताच्या जवळ जाते आणि अस्मिताला घट्ट मिठी मारत म्हणते अस्मिताताई काय झालं, तुम्ही एवढ्या का घाबरलाय, कोणी आलं होतं का इथे, तुम्ही ओरडलात का, तुम्ही शांत व्हा बरं अस्मिताताई, शांत व्हा। सायली अस्मिताला पाणी वगैरे देते। अस्मिता पाणी घेते आणि सायलीला सांगते सायली अगं खोलीत काळे कपडे घालून कोणीतरी आलं होतं, माझ्या तोंडावरती उशी दाबण्याचा त्या माणसाने प्रयत्न केला, मला मारून टाकायला कोणीतरी आलं होतं, माझ्या जीवावर कोणीतरी उठलंय। आता हे सगळं ऐकून अर्जुन म्हणतो काय बोलतेस तू हे सगळं? अस्मिताताई अगं आपल्या घरात शिरायची हिंमत कोणी कशी काय करू शकतं? बरं मी जाऊन बघतो। आणि मग सचिन आता अर्जुन हा आता बाहेर कोणी आहे का हे बघायला बाहेर येतो। तर त्याच वेळी आता प्रिया ही सुद्धा पाणी भरून घेण्यासाठी आता ती किचनमध्ये येत असते आणि त्यावेळी साक्षीची आणि प्रियाची धडक होते। पण आता प्रियाने ओळखलेलं नसतं की ही साक्षी आहे। आता प्रियाला खरं तर ओरडायचं असतं, चोर चोर, ती ओरडण्याचा प्रयत्नही करत असते, पण आता तिचा आवाज बसलेला असतो त्यामुळे तिला ओरडताच येत नसतं। आणि त्याचवेळी साक्षी ही आता प्रियाच्या हाताला हिसका देते आणि तिकडनं पळून जाते। प्रिया साक्षीच्या मागे जाण्याचा प्रयत्नसुद्धा करते, पण आता तिला काही साक्षीच्या मागे जाता येत नाही। प्रिया प्रयत्न करत असते घशातनं आवाज काढण्याचा, पण प्रियाचा आवाज निघत नसतो। ती म्हणत असते अरे यार घरात कोण घुसलं आणि मला आवाजही काढता येत नाही आहे। मग प्रिया ही त्या माणसाला थांबवण्यासाठी पण पुढे प्रयत्न करते, पण शेवटी ती साक्षी तिकडनं पळून जातेच। तर आता इकडे अर्जुन हा खोलीत येतो आणि अस्मिताला सांगतो अस्मिताई बाहेर तर कोणीही नाही आहे, बरं जाऊ दे ते सगळं सोड, तू शांत हो, बरं शांत हो। अस्मिता म्हणते अर्जुन अरे कशी शांत हो, कोणीतरी आपल्या घरात भर रात्रीचं येतं आणि माझा गळा दाबून मला मारून टाकण्याचा प्रयत्न करतं, माझ्या तोंडावरती उशी दाबतं आणि तू मला सांगतोय शांत हो म्हणून। हे सगळं कोणी केलं असेल आणि का केलं असेल? का कोणी माझ्या जीवावर उठलं असेल? का कोणी माझ्या बाळाच्या जीवावर उठलं असेल? काय हा सर्व प्रकार? मला भीती वाटते खूप। त्यावेळी सायली ही आता अस्मिताला म्हणते अस्मिताताई हे बघा प्लीज ऐका आधी माझं, शांत व्हा अस्मिताताई। अहो हे असं रडून वगैरे काही मिळणार आहे का? हां, आणि मी आहे ना, हे आहेत, आम्ही दोघं असताना तुम्हाला काय गरज आहे घाबरण्याची? अहो
आज आपण एक काम करूया, आज वरती आपल्या रूममध्ये फक्त तुम्ही झोपा, मी आजच्या दिवस अस्मिताताईंबरोबर खाली झोपते. अर्जुन म्हणतो ठीक आहे. सायली म्हणते अस्मिताताई काळजी करू नका, मी आहे तुमच्याबरोबर. हां मी आहे, मी काही होऊ देणार नाही आहे ना तुम्हाला माहीत आहे की नाही, मग कशाला घाबरताय तुम्ही, झोपा बरं झोपा. आणि मग सायली आता बळजबरीने अस्मिताला झोपवते, शांत करते. आता अस्मिता झोपते. पण दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन सायलीला विचारतो, बायको काल आपण अस्मिताईला तर समजावलं की एवढं काही नाही, शांत राहा, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल, आम्ही आहोत वगैरे. पण माझ्या मनात राहून तोच प्रश्न फिरतोय की नक्की ती व्यक्ती कोण असेल. त्यावर सायली म्हणते अहो फक्त तुमच्याच काय, माझ्याही मनात तोच विचार फिरतोय. मलासुद्धा अगदी रात्रभर झोप लागली नाही आहे. अस्मिताताईंना जरी मी दाखवलं नसलं तरीसुद्धा मलासुद्धा खूप टेन्शन आलं. म्हणजे मला माहीत नाही, पण मी एक माझं मत मांडते. मला राहून असं वाटतं आहे की या सगळ्यामागे सचिन भाऊजी आहेत. म्हणजे बघा ना, सचिन भाऊजींना आपण घरातनं बाहेर काढलं आणि त्यानंतरच हा प्रकार पहिल्यांदा घडला. सचिन भाऊजी या घरात होते तेव्हा कधी असं घडलं नव्हतं. आणि या आधीसुद्धा आपल्या घरात असं काही घडलेलं नाही आहे. जेव्हा सचिन भाऊजी US ला होते तेव्हा अर्जुनही विचार करतो की हो सायली जे म्हणते कदाचित ते बरोबर आहे. मग अर्जुन म्हणतो की जर या सगळ्यामागे सचिन असेल ना तर मी सचिनला सोडणार नाही जर त्याला जन्माची अद्दल घडवली तर मी सुद्धा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार नाही. आता बघ फक्त मी काय करतो ते. आणि मग अर्जुन सचिनला कॉल करतो आणि तो आता सचिनला सांगतो की सचिन बाद झाला, आता तू पुन्हा एकदा आपल्या घरी राहायला ये. किती दिवस तू असा बाहेर कुठेतरी भटकणार आहेस, बाहेर राहणार आहेस. तुला तुझी चूक कळावी यासाठीच फक्त आम्ही तुला घरी घेत नव्हतो. पण आता जर तुला तुझी चूक कळाली असेल तर आता झालं तेवढं पुरे झालं, आता तू घरी राहायला येऊ शकतोस. सायली म्हणते अहो तुम्ही हे काय करताय सचिन भाऊजीनं तर तुम्ही. अर्जुन म्हणतो पुढे बघ ना मी काय करतो ते. त्यानंतर आता सचिन हा घरी आलेला असतो. घरी आलेल्या सचिनची कॉलर पकडून त्याला थोबाडात देऊन अर्जुन म्हणत असतो तुला काय वाटलं होतं तू माझ्या अस्मिताईच्या जीवावर उठशील आणि आम्हाला कोणाला कळणारही नाही, आम्ही सगळे तुला सोडून देऊ. हां सचिन एक गोष्ट लक्षात ठेव, अस्मिताताईशी पुन्हा जर असा वाईट वागण्याचा विचार जरी तुझ्या मनाला शिवला ना तरी तुझी गाठ या ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार जवळ आहे, कळलं ना. त्याबरोबर मग आता सचिन घाबरतो. सचिन म्हणतो अरे अर्जुन एक मिनटं, तू हे सगळं काय बोलतोयस काय नाही मला काहीच कळत नाही आहे. अरे तूच मला घरी राहायला परत बोलावलंस ना, म्हणून मी घरी परत आलो आहे ना मग. आणि आता तूच हे असं काहीतरी बडबडतोयस, काय चाललंय का हे सगळं, काय अर्थ आहे याला. आणि प्लीज अस्मिताच्या जीवावर उठलो, बाळाच्या जीवावर उठलो, या सगळ्याचा तरी काय अर्थ आहे अर्जुन, सांग ना मी काय समजायचं. तू तुझ्या तोंडाला येईल ते बरळणार आहेस का. हां त्याबरोबर अर्जुन म्हणतो बाप रे किती तू साळसूतपणाचा आणि भोळेपणाचा आव आणतोय सचिन. तुला काय वाटलं तू साळसूतपणा आणि भोळेपणाचा आव आणलास तर आम्हाला काही तुझं खरं रूप कळणार नाही आहे का. काल रात्री तूच आला होतास ना आमच्या घरी अस्मिताताईच्या खोलीमध्ये अस्मिताताईला मारण्यासाठी. हां बोल ना आता, गप्प काय सचिन, तुला काय वाटलं आम्हाला कळणार नाही का हे सगळं तू केलेलं. सचिन म्हणतो अर्जुन अरे गप्प बस, तोंडाला येईल ते बरळतोयस का. नाही आय अग्री विथ दॅट की मी अस्मीबरोबर चुकीचं वागलो, मी नको त्या गोष्टी केल्या, पण म्हणून मी अस्मिताच्या जीवावर उठेल, ते सुद्धा अस्मिता प्रेग्नंट असताना. अरे मी असं काहीही केलेलं नाही आहे अर्जुन, उलट मला तर अस्मिताबरोबर राहायचं आहे. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, तुमच्या हातापाया पडतोय, तुमची माफी मागतोय, पुन्हा मी असं वागणार नाही, माझ्याकडनं अशी चूक होणार नाही हे सगळं सांगतोय. आणि एवढं सगळं मी सगळं चांगलं बोलत असतानाही तू माझ्यावरती डाऊट घेतोयस की हे सगळं मी केलं आहे म्हणून. कशासाठी, मी यातलं काहीही केलेलं नाही आहे अर्जुन, प्लीज ट्रस्ट मी का करू हे सगळं, तुला खोटं वाटतं आहे का. बरं अस्मिताची शपथ घेऊन तुला खरं वाटत नाही आहे का. अस्मीच्या पोटात असलेल्या आमच्या बाळाची शपथ, मी हे सगळं केलेलं नाही आहे. उलट मी रिक्वेस्ट करतोय तुला की आम्हाला इथे एकत्र राहू द्या, मला अस्मीबरोबर राहू द्या, मला अस्मीची काळजी घ्यायची आहे. मी जर इथे असतो ना काल रात्री तर हे सगळं घडलंच नसतं, कारण मी तिच्यासोबत असतो ना. त्यावेळी मग मात्र आता सायलीला सचिनचं म्हणणं पटतं आणि मग सायली ही आता अर्जुनला म्हणत असते अहो मला काय वाटतं खरोखरच आपण सचिन भाऊजींना इथं राहण्याची परवानगी दिली पाहिजे. अर्जुन म्हणतो बायको हे काय बोलतेस तू. त्यावर सायली म्हणते हो मी जे बोलते आहे ना तेच बरोबर आहे, सचिन भाऊजींना आपण इथं राहण्याची परवानगी दिली पाहिजे. अहो सध्या बघताय ना अस्मिताताईंची अवस्था केवढी नाजूक झाली येते. अहो सध्या अस्मिताताई खूप घाबरल्या आहेत, भेदरल्या आहेत, त्यांना सचिन भाऊजींची सगळ्यात जास्त गरज आहे. मग अर्जुन आता सायलीचं म्हणणं ऐकतो आणि त्यालासुद्धा पटतं. मग तो सचिनला म्हणतो ठीक आहे सचिन, तुला राहायचं आहे ना इथे, तू राहू शकतोस, माझी काही हरकत नाही आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या अस्मिताईला जर पुन्हा तुझ्यामुळे काही जरी त्रास झाला, अगदी तिला बोटभर जरी त्रास झाला
झाला ना तरी मग मात्र मी तुला सोडणार नाही आहे सचिन. मग तुझ्या जीवावर बेतल्याशिवाय राहणार नाही. तुझ्यावरती माझं 24 तास अगदी बारीक आणि व्यवस्थित लक्ष असणार आहे. त्यामुळे माझ्या अस्मिताईला त्रास होईल असं तुला काहीही वागता येणार नाही आहे, लक्षात ठेवायचं. त्यावर सचिन म्हणतो थँक्यू सो मच अर्जुन. अरे तुला नाही माहीत तू मला केवढी मोठी गोष्ट दिली असते. अरे मी अस्मिताला त्रास होईल असं कधीही वागूच शकत नाही रे. नाही मला मान्य आहे मी चुकीचा वागू शकतो, मी रागवू शकतो, मी बोलू शकतो, मी भांडू शकतो अस्मीबरोबर, पण माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. तिला थोडासा जरी त्रास झाला ना अश्विन तरी अर्जुन माझ्या जीवाला लागतं रे. त्याबरोबर आता अस्मिता ही सुद्धा खुश होते अर्जुनने सचिनला घरी राहण्याची परवानगी दिल्यामुळे. तर दुसऱ्या बाजूला आता विमल ही घरातली साफसफाई करत असते आणि आता साफसफाई करण्यासाठी ती आता अस्मिताच्या रूममध्ये जाते आणि आता अस्मिताच्या रूममध्ये झाडझटक करत असताना विमलला तिथे बेडखाली म्हणजे बेडच्या कोपऱ्याला एक कानातलं सापडतं. आता इकडे ती विचार करते बहुतेक अस्मिताताईंचं असेल, पण मग त्यांनी इथं का बरं टाकलं असेल? कदाचित एखादं हरवलं असेल म्हणून असं चुकून टाकलं असेल. मी त्यांनाच विचारते ना ह्या कानातल्याचं काय करायचं आहे ते. मग आता ते कानातलं घेऊन विमल ही हॉलमध्ये येते आणि आता ती बघते तर काय तिथे अस्मिता हॉलमध्ये नसते. मग विमल अस्मिताला शोधू लागते. त्यानंतर मग तिला अस्मिता सापडल्यावर ती अस्मिताला म्हणते अस्मिताताई अहो कधीपासून शोधते मी तुम्हाला. हे बघा ना हे कानातलं मला तुमच्या रूममध्ये सापडलं साफसफाई करताना. हे कानातलं तुमचं आहे का? अस्मिता आता ते कानातलं बघते आणि म्हणते बघू नाही गं हे असं कानातलं माझं नाही आहे. त्यावरती म्हणते अहो तुमच्याच खोलीत सापडलं आहे. त्याबरोबर मग अस्मिता म्हणते अगं हो माझ्या खोलीत सापडलं आहे, पण मी अशी कानातली वापरते कुठे? बघ ना माझी तर कानातली चंकी असतात ना, माझ्याकडे झुमके वगैरे पॅटर्नमध्ये इयरिंग्स आहेत, माझ्याकडे हे असले कानातले नाही आहेत, मी नाही वापरत. आता मग अस्मिता हे असं सगळं तिला सांगत असताना सचिन तिच्या शेजारी बसलेला असतो आणि सचिन आता त्या कानातल्यांकडे अगदी नीट बघत असतो आणि व्यवस्थित ते कानातले निरखून पारखून बघितल्याच्या नंतर मग सचिनच्या लक्षात येतं की हे कानातले दुसरे तिसरे कोणी वापरत नसून साक्षी वापरते. मग आता सचिनच्या लक्षात येतं ह्याचा अर्थ साक्षीच काल इथे अस्मिताच्या घरी आली होती आणि साक्षी अस्मिताच्या जीवावर उठली आहे. तर म्हणजे अस्मिता ही माझी बायको आहे आणि ती प्रेग्नंट आहे. कदाचित हे सगळं काही आता साक्षीला खरं समजलं आहे आणि मग म्हणूनच ती अस्मीच्या जीवावर उठली आहे आणि म्हणून तिनेच हे सगळं केलं आहे. तर पण नाही साक्षी जे काही वागली आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि विचित्र आहे. सोडणार नाही मी साक्षीला असा विचार करून आता इकडे सचिन हा संध्याकाळी सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे नाही आहे ही गोष्ट बघतो आणि मग आता तो पुन्हा एकदा साक्षीच्या घरी येतो आणि मग साक्षीच्या घरी आल्याच्या नंतर आता सचिन हा डोरबेल वाजवतो. डोरबेल वाजवल्याबरोबर साक्षी येते आणि आवडीने दरवाजा उघडते. आता साक्षीने दरवाजा उघडल्यावर सचिन काहीही मागचा पुढचा विचार न करता तिच्याशी काहीही एक शब्दसुद्धा न बोलता थेट तिचा गळा आवळू लागतो. त्याबरोबर आता साक्षी सचिनला म्हणत असते सचिन सचिन सोड मला, सचिन सोड, सचिन व्हॉट्स रॉंग, काय चाललंय हे, सचिन सोड. आणि मग ती कसाबसा सचिनच्या हातातून स्वतःचा गळा सोडवते आणि म्हणत असते काय चाललंय सचिन, काय बघतोयस तू, वेड लागलंय का तुला, मूर्ख आहेस का तू? त्यावेळी सचिन म्हणतो हो लागलंय मला वेड लागलाय. त्याबरोबर साक्षी म्हणते काय चाललंय सचिन, तू मस्करी करतोयस का, माझी वेळ आहे का मस्करी करण्याची? सचिन म्हणतो मी मस्करी करत नाही आहे. मला सांग काल रात्री तूच अस्मिताच्या घरी गेली होतीस ना? हां तू रात्री काल तिच्या तोंडावरती उशी दाबून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास. तू माझ्या बायकोच्या आणि मुलाच्या जीवावर का उठली आहेस सांग ना. त्याबरोबर ती म्हणते म्हणजे तू मला फसवलं आहेस सचिन. त्यावर सचिन म्हणतो तू माझ्याशी खरं बोललीस? हां तुला काय वाटतं मला खरं माहीत नाही आहे का? तू साक्षी शिखरे समिधा शेख वगैरे ते सगळं खोटं आहे, कळलं ना? मी एवढे दिवस गप्प होतो कारण माझं तुझ्यावरती प्रेम होतं म्हणून मी तुला कधीच तुझी खरी आयडेंटिटी सांगत नव्हतो. पण म्हणून जर तू माझ्या बायकोच्या जीवावर उठणार असशील, माझ्या होणाऱ्या बाळाच्या जीवावर उठणार असशील तर मी तुला सोडून देईन असं वाटतं का तुला? त्याबरोबर मग साक्षी ही म्हणते सचिन म्हणजे तू? त्यावर सचिन म्हणतो हो खरंच प्रेम आहे माझं तुझ्यावर, खूप प्रेम आहे माझं साक्षी आणि मला तुझ्यापासून लांब जायचं नाही आहे आणि म्हणूनच मी तुझ्यापासून माझं लग्न झालं आहे किंवा माझी बायको अस्मिता आहे ह्या सर्व गोष्टी लपवून ठेवल्या होत्या. आणि तुला काय वाटलं तुझे ते कोणते मामा महिपत शिखरे असं तू मला सांगतेस? मला माहीत नसेल का? ते तुझे मामा नाही आहेत, ते तुझे बाबा आहेत. बरोबर बोलतो आहे ना मी? आणि सध्या ते कुठे आहेत याची काळजी तुला सगळ्यात जास्त वाटते कारण त्यांच्या व्यतिरिक्त तुला कोणीच नाही आहे, बरोबर ना?
त्याबरोबर मग साक्षी मात्र आता घाबरते आणि गप्प बसते. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे सुमनला नागोबाची खूपच जास्त काळजी वाटत असते. तिचं मन थाऱ्यावरच नसतं. तिला सतत राहून राहून असंच वाटत असतं की काय अवस्था असेल नागोबाची, कसा नागोबा राहत असेल, काय नागोबा खात असेल. मी एक काम करते, एकदा जाऊन त्यांना भेटून येते, एकदा जाऊन त्यांना बघून येते, म्हणजे मला जरा शांत वाटेल असा विचार सुमनच्या मनात येतो. मग घरामध्ये कोणालाही न सांगता सुमन नागोबाला भेटायला येते. आता नागोबाला सुमन भेटायला आल्यावर इकडे आता नागोबा हा विचार करतो की ह्या बावळट बाईमुळे मी अडकलो आहे आणि आता आली आहे मोठी मला भेटायला. असं वाटतंय ना हिचा गळा दाबून इथंच हिचा जीव घ्यावा, पण काय करणार, आता हिच्याशी गोड आणि प्रेमाचं बोलायचं नाटकच करावं लागणार. मग नागोबा नाटक करू लागतो. मला माफ कर मला सुमन, माझं चुकलं, मी माझ्याच भावाच्या जीवावर उठलो, मी तुझ्यासारख्या एवढ्या चांगल्या बायकोला त्रास दिला, मला माफ कर. खरं तर मला देवसुद्धा माफ करणार नाही, पण तरीही जर जमलं तर मला माफ कर सुमन प्लीज. मला माझ्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून या जेलमधून बाहेर यायचं आहे आणि पुन्हा एकदा तुझ्याबरोबर दादाबरोबर चांगलं राहायचं आहे, चांगलं वागायचं आहे, तुमचा विश्वास पुन्हा एकदा जिंकायचं आहे. पण त्यासाठी सुमन आधी मला इकडनं बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. आणि अर्जुनने माझ्यावरती हिंसाचाराचा जो काही आरोप केला आहे त्यानंतर मला बेलसुद्धा मिळत नाही आहे सुमन, मी तुला रिक्वेस्ट करतो आहे, हवं तर तुझ्या पाया पडतो, हात जोडतो मी सुमन तुझ्यासमोर, पण प्लीज ती हिंसाचाराची केस मागे घे ना गं सुमन, मागे घे. जर तू केस कोर्टातली मागे घेतलीस ना तर मग सगळं सोपं होऊन जाईल, मला इकडनं बाहेर पडता येईल सुमन. आणि मी इकडनं बाहेर पडलो ना की मी पुन्हा कधीच त्याच चुका परत करणार नाही सुमन. माणूस एकदा चुकतो पण पुन्हा कधीच नाही चुकत, तुलासुद्धा माहिती आहे सुमन. मग आता तू तरी मला माफ करशील ना. माझ्याकडे सगळ्यांनी पाठ फिरवली आहे सुमन, पण तू माझी लग्नाची बायको आहेस आणि आजपर्यंत मला प्रत्येक संकटात तू साथ दिलेली आहेस, त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे सुमन तुझ्यावर. आज सगळ्यांनी जरी माझ्याकडे पाठ फिरवली असली ना तरीसुद्धा तू माझ्याकडे पाठ फिरवणार नाही फिरवणार ना तू सुमन पाठ माझ्याकडे, मला बाहेर काढशील ना तू सुमन. अगं बोल ना काहीतरी सुमन बोल काहीतरी. सुमन तू अशी गप्प राहू नकोस, मला माहिती आहे की तुझं आजही माझ्यावर प्रेम आहे. बोल सुमन बोल, मी तुझ्या शब्दांची, मी तुझ्या उत्तरांची वाट बघतोय सुमन, बोल ना. सुमन मात्र नागोबाला काहीच उत्तर देत नसते. ती तिकडे त्याच्याकडे बघत गप्पपणे उभी असते. नागोबा मनात म्हणत असतो, काय मख्खासारखी उभी आहेस, बोल ना की मी तुम्हाला बाहेर काढेन म्हणून. अगं मूर्खबाई बोल. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आजच्या पुरतं इथेच थांबूया. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. ठरलं तर मग ही मालिका